महायुतीचं मुख्यमंत्रीपद भूषवलेले एकनाथ शिंदे यांना नव्या सरकारमध्ये कोणतं पद दिलं जाणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत। अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेणार नाहीत असा आपला अंदाज असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। संजय शिरसाटांनी मुख्यमंत्री पदासंदर्भात एक मोठं विधान केलेलं आहे। मुख्यमंत्रीपद भूषवलेले एकनाथ शिंदे यांना नव्या सरकारमध्ये कुठलं पद दिलं जाणार या संदर्भात तर्कवितर्क लढवले जात असतानाच आता संजय शिरसाट यांनी हे एक मोठं आणि महत्त्वाचं विधान केलेलं आहे। देखिए, मुझे लगता है कि एकनाथ शिंदे साहब महाराष्ट्र की ही राजनीति में रहेंगे और लगता है कि डिप्टी सीएम पद वो ना ले। ये बहुत बड़ी बात हो सकती है। वो डिप्टी सीएम पद लेंगे नहीं, ऐसा मेरा अंदाजा है। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरनं आपल्या सोबत आहेत। विशाल, आपण पाहतो एकीकडे मुख्यमंत्री पदासंदर्भात तर्कवितर्क लढवले जात असतानाच संजय शिरसाट यांचं एक महत्त्वाचं विधान समोर आलेलं आहे। निश्चितपणे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेणार नाही असं संकेत देण्याचा प्रयत्न त्यांनी या सगळ्यातून केलेला आहे। कारण एक चर्चा सुरू होती आणि त्यात एकनाथ शिंदे हे केंद्रात जाऊ शकतात आणि केंद्रात गेले नाही आणि भाजपसोबत तडजोड झाली तर उपमुख्यमंत्रीपद घेतील अशी ही ती सगळी चर्चा होती। मात्र संजय शिरसाट यांनी संकेत दिले की ते उपमुख्यमंत्रीपद घेणार नाही। मग एकनाथ शिंदे नक्की करणार काय? सत्तेबाहेर राहणार की सत्तेत येणार? असे सगळे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। एक दोन दिवसात या सगळ्या प्रश्नांचा उलगडा होईल आणि 2 तारखेला शपथविधी होईल असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय। मात्र याच वेळी या क्षणाला जेव्हा सगळी चर्चा सुरू आहे, मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू आहे, त्याच वेळेस संजय शिरसाट यांनी दिलेले संकेत एक वेगळं राजकारणाचे काही तर घडत तर नाही ना अशा पद्धतीचं आपल्याला सुचवतं असं म्हणता येईल। श्रीकांत, निश्चितच धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीसाठी।